तो 95 से ये लाइन में थी। मैं इंतजार करते 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 12-24 साल इंतजार किया। राम मंदिर का उद्घाटन हो गया, राम मंदिर का प्राण प्रतिष्ठा हो गया। 26 तारीख को मेरा राम आया है, मेरा राम मंदिर। जय हिंद, जय महाराष्ट्र। अजी तुम्हाला हे जर हे घर जो राजू वाडेकरांनी जे हे दिलेलं आहे करून, काय सांगाल त्याबद्दल? 5 परिवार को हमारा बड़ा सेठ का बर्थडे था, वो बर्थडे में हमको गिफ्ट मिला है, घर बना के दिया है। उसका सुखी परिवार को मैं आशीर्वाद देता हूँ, उसका ऐसा चलते रहे, बढ़ते रहे, आगे और बढ़ते रहे। ॲक्च्युली हे घर या सगळ्या महिलांच्या आशीर्वादाने झालेलं आहे। हे घर एकदम पत्र्याच्या घरामध्ये मावशी राहायची। मी बाजूला एवढं मोठं मंदिर बनवता बनवता मला मातेनी काय माहीत काय सांगितलं आणि मी इथपर्यंत पोचलो। फिरत फिरत जेवणाची व्यवस्था करण्यासाठी बघायला आलो तर एक आई आपल्या घरामध्ये पत्र्याच्या घरामध्ये राहत होती आणि वरची फक्त ताडपत्री टाकली होती। दोघी माई लेकी तिच्या घरामध्ये आहेत, मुलं वारलेले आहेत। तर परमेश्वरांनी मला काय बुद्धी दिली आणि आम्ही त्याच दिवशी हेचं घर तोडून नवीन बनवण्याचा प्रयत्न केला आहे। याच्यामध्ये सर्वच लोकांचे हात लागले, तिथल्या मंडळाच्या लोकांचे, आणि त्याच्यामुळे गरिबाचं घर झालं आहे। अजूनही कोणाचे घरं इथं असतील असे एकदम पत्र्याचे तर परमेश्वराला मी ताकद दे बोलेल आणि त्यांचेही घरं माझ्याकडून असेच होऊ दे। मंदिर तर प्रत्येकजण बनवतोच, परंतु एखाद्या गरिबाचं घर आपण ज्यावेळेस बनवून देतो हा त्यांचा आशीर्वादच आमच्यासाठी, आमच्या वाडेकर परिवारासाठी हमेशा सदैव आमच्या पाठीशी उभा असतो आणि त्याच्यामुळंच आम्हाला हे सर्व काम करण्याची संधी मिळते। माझे मोठे भाऊ अरविंद वाडेकर, मनीषा वाडेकर आणि वाडेकर परिवार यांच्यामुळंच मी हे सगळं करू शकतो आणि देवाला बुद्धी देऊ। याच्या पुढेही मला का याच्या पुढं आणखीन आतापर्यंत 4थं घर माझं हे काम चालू आहे, 4थ्या घराचं हे। अजून एक माझा मित्र आपला पोरगा असाच 10x10च्या घरामध्ये 3 बहिणी, आई आणि त्यांच्या मुली असे राहत होते। मी घराच्या बाजूनी चाललो होतो तर तो मुलगा प्रत्येक वेळेस घराच्या बाहेर झोपायला जातो, कारण का छोट्या 10x10च्या घरामध्ये त्याला राहता येत नव्हतं। त्याचंही मी घर डबल करून दिलं आहे आणि 3रं घर भेंडीपाड्यामध्ये काम चालू आहे। असंच मी लोकांचा आशीर्वाद, माझ्या बहिणींचा आशीर्वाद हमेशाच असू द्या आणि बोवापाड्यामध्ये अजूनही काही घरं असतील एकदम पत्र्याची किंवा काय असेल तर माझी यथाशक्ती मी त्यांना मदत करेल। मी एवढीच परमेश्वराला विनंती करेल की बाबा असाच आशीर्वाद आमच्या परिवाराला राहू द्या। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।